आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. आपणास महाराष्ट्र दिनाच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. अमरावतीत काल 12 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळालेत आणि आता अमरावतीत कोरोना संक्रमितांमध्ये आणखी 3 जणांची भर झाली आहे. आता हा आकडा 43 वर येऊन पोहोचला आहे. त्यापैकी 7 मयत असून 32 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत. हे 3 व्यक्ती सुफियानगरमधील 22 वर्षीय पुरुष, नालसापुरामधील 10 वर्षीय पुरुष, तर खोलापुरी गेटमधील 26 वर्षीय महिला आहे. आता अमरावतीकरांना आणि प्रशासनाला जास्त खबरदारी घ्यावी लागेल, कारण हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. आज 1321 जणांचे नमुने घेण्यात आलेत. त्यामध्ये 43 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत आणि 952 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे, तर 319 नमुने हे प्रलंबित आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार अमरावतीमध्ये आतापर्यंत 7029 जणांची तपासणी करण्यात आली आहे, तर 1321 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये 952 हे निगेटिव्ह आले आहेत, तर 319चा अहवाल हा प्रलंबित आहे. अमरावतीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 43 झाली आहे. त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 4 हे बरे झालेत आणि 32 जणांवर कोविड वार्डात उपचार सुरू आहे. 1 मे महाराष्ट्र दिन हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र देशातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे व लॉकडाऊनमुळे साध्या व सरळ पद्धतीने साजरा करण्यात आला. अमरावतीत सुद्धा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवी 60वा वर्धापन दिन समारंभानिमित्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून 1 मे महाराष्ट्र दिन ध्वजारोहण सोहळा केवळ जिल्हा मुख्यालयात आणि मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत पार पडला. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज 60वा महाराष्ट्र दिन आपण इथे साजरा केलेला आहे आणि एक वेगळ्या परिस्थितीला आपण तोंड देतो आहे. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी म्हटली जाते आणि आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांमध्ये आपण आत्तापर्यंत चालत आलेलो आहे आणि त्यांच्या विचारांमधनंच आपल्याला आजच्या या करोनाच्या संकटमध्ये लढण्याची खरोखर ताकद मिळते आहे. सगळेजण काम करत आहेत, सगळे आपल्या आपल्या परीनं पुरून उरत आहेत. प्रशासन, पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, बाकीची मंडळी देखील मदत करत आहेत. काही NGOज आहे, काही प्रायव्हेट संस्था आहेत. सगळ्यांची मदत या ठिकाणी आपल्याला कोरोनाच्या लढाईमध्ये तोंड देण्यासाठी आणि मदतीचा हात प्रत्येकाचा या ठिकाणी लागतो आहे. तरी पण काही मंडळी मात्र निव्वळ टोकण्याचं काम आणि त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवर मात मिळवायची असेल तर प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी काही एकट्या शासनाची किंवा प्रशासनाची नाही आहे. माझी, तुमची, ज्याला ज्याला जो या देशामध्ये राहतो, जो या महाराष्ट्रात राहतो, जो व्यक्ती या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये राहतो, त्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही बाहेर आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता काय झालं आहे तुम्ही मला सांगा. या ठिकाणी एक आपला रुग्ण होता, त्यानं खऱ्या अर्थानं लपवून ठेवलं आणि केवढा प्रचार झाला. आता ठीक आहे, काही मंडळी म्हणतात की प्रशासन काम नाही करत आहे. अशातला भाग नाही आहे. प्रशासनाची पूर्ण ताकद लावून, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी काम करते आहे. पण जिथं आपण राहतो, आपलं घर, आपल्या घरातली माणसं, आपण देखील त्या सर्व गोष्टींचं पालन करण्याची
भरपूर गरज आहे असं मला वाटतं. कडक करून किती करायचं, कडक करतोय, अजूनही कडक करू, त्याच्यामध्ये काही दुवाद नाही आहे. पण जर तुम्ही प्रत्येकानं ही जबाबदारी उचलली नाही तर शासन आणि प्रशासनसुद्धा काही करू शकणार नाही, असं या निमित्तानं मला आपल्याला सांगायची इच्छा होते. सगळ्यांच्या सोयीसुविधेसाठी आपण ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांची दुकानं आपण सुरू ठेवलेली आहेत. मार्केटमध्ये भाजी बाजार जरी बंद झाला असेल तरी फार्म टू होम याची संकल्पना करून काही लोकांना आपण आता पासेस देतो आहे आणि त्यांचं देखील ऑनलाईन तिथे मूवमेंट सुरू आहे. एवढं सगळं करत असताना जर जनसामान्यांचा जर आम्हाला साथ मिळाला नाही तर आम्ही काम तरी कसं करायचं. माझी आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ही जबाबदारी स्वतःची समजून बाहेर आलं पाहिजे. तुम्हाला जर त्रास होतो आहे तर सांगितलं पाहिजे आणि त्रास जर होत नाही आहे या वातावरणामध्ये साहजिकच आहे प्रत्येकाला वाटणं की मला कोरोना झाला नाही का, मला त्याचे सिम्पटम्स आहेत का. पण आपण या सर्व गोष्टींची माहिती देऊ शकता. आपण स्वतःवर नियंत्रण ठेवावे अशी आपल्याला विनंती करते. आपण कमीत कमी घराच्या बाहेर निघावे आणि शासनाला प्रशासनाला साथ द्यावे असं या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकामध्ये आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्यासोबत समीक्षा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या संदिग्ध तपासणी यावर चिंता व्यक्त केली. यावेळी रवी राणा यांनी मनपाच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी आणि डॉक्टर्स यांना PPE किटचे वाटप केले. मैं आज महानगरपालिका आयुक्त, साफ सफाई के जो अधिकारी है, डॉक्टर है, हमारे क्वारंटाइन के लिए जो उपायुक्त वगैरह जो यहाँ काम कर रहे हैं सबसे संयुक्त मैंने मीटिंग ली है. और आज जो स्पीड से अमरावती महानगर पालिका क्षेत्र के अंदर कोरोना जिस तरह से बढ़ रहा है और मैं समझता हूँ आज जो 40-50 पेशेंट हुए हैं वो बिना कम तपासनी हो रही इसलिए इतने दिख रहे हैं. मेरे हिसाब से 300 के ऊपर पेशेंट है अमरावती. और उसके लिए मैं सबको चेतावनी देने आया हूँ आयुक्तों को वगैरह कि जिस तरह से तुकाराम मुंडे नागपुर में काम कर रहे हैं वो पैटर्न अमरावती में शुरू करो. अगर तुकाराम मुंडे पैटर्न अमरावती में शुरू नहीं किया तो आने वाले समय में अमरावती को बचाना मुश्किल हो जाएगा और उसका सबको भुगतना पड़ेगा. म्हणून मी आज महानगरपालिका आयुक्तांनाही ताकीद दिली, संबंधित अधिकाऱ्यांनाही ताकीद दिली की आजपासून सगळे यंत्रणा ॲक्टिव्ह झाले पाहिजे. ज्या लोक इफेक्टिव्ह आहे त्यांचा जांच झाली पाहिजे, जे इफेक्टिव्ह नाही आहे त्याच्या संपर्कात आले त्याची जांच झाली पाहिजे आणि या जांचच्या माध्यमातून सगळ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे. आणि क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची जेवणाची, राहायची आणि चांगलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही केली पाहिजे. कारण की हा हनुमाननगर परिसर आहे, पठाण चौक परिसर आहे, नालसापूर आहे, तारखेडा आहे, कवरनगर आहे, मशानगंज एरिया आहे आणि बाकीसुद्धा अनेक एरियामध्ये इफेक्टिव्ह पेशंट मोठ्या प्रमाणात आढळलेले आहेत. त्यांच्या संपर्कात राहणारे मोठ्या प्रमाणात लोक आढळले. आज हनुमाननगरमध्ये ज्या पद्धतीनं किराणाच्या दुकानांमध्ये ज्या किराणा दुकानदारांनी अनेकांना संपर्कामध्ये घेतलं असे जवळपास 147 लोक आहेत. कवरनगरमध्ये जवळपास 150-200 लोक इफेक्टिव्ह आहे. कारण की त्याचा पानठेला होता, घरून पान देणं, खर्रा देणं अशा प्रकारची प्रक्रिया त्यांनी चालवली. त्याच्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह आहे. मशानगंजमध्ये मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह आहे. पठाण चौक, नालसापुरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह आहे. ज्या ठिकाणी तारखेड्यामध्ये जी महिला वारली तिचा पती आतापर्यंत गायब आहे. जो सरदार कुटुंब आहे त्याच्या पुऱ्या कुटुंबामध्ये 3-4 लोक आढळले, त्याचं बाकी कुटुंब बाहेर फिरत आहे. अशा सगळ्या लोकांना अर्जंटमध्ये क्वारंटाईन करणं आवश्यक आहे. क्वारंटाईन करायसाठी त्यांना घरात क्वारंटाईन न करता बाहेर क्वारंटाईन करावं लागेल. त्यांची जेवणाची, पिण्याची सगळी व्यवस्था करावी लागेल आणि तातडीनं ज्या ठिकाणी टेम्परेचरवाले पेशंट आढळतात, ज्या ठिकाणी टेम्परेचर घेत आहे, ज्या साफसफाई कामगार आहे, डॉक्टर आहे, नर्स आहे, महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, पोलीस आहे, या सगळ्यांचं 2-2 दिवसानंतर टेम्परेचर चेक केलं पाहिजे आणि त्या सगळ्या लोकांना त्याची ट्रीटमेंट दिली पाहिजे. जी मलेरियाची जी औषध आहे या ज्या काही प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया तातडीनं केली पाहिजे. या संदर्भात महानगरपालिकेला मी निर्देश दिले आहे आणि त्याच निर्देशानुसार येणाऱ्या 2 दिवसानंतर याचा महानगरपालिका इफेक्ट दिसला नाही तर मी स्वतः आमदार म्हणून रस्त्यावर उतरील,
स्वतः महानगरपालिका आयुक्त असो कलेक्टर असो सगळ्यांना एरियामध्ये फिरावं लागेल आणि ॲक्टिव्हपणे तुकाराम मुंडे पॅटर्न जे नागपूरला चालू आहे ते पॅटर्न अमरावतीमध्ये राबवायचं आहे. ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची, अमरावतीच्या CHची, अमरावती महानगरपालिका आयुक्ताची, लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा जबाबदारी आहे की माझ्या जिल्ह्यातल्या शहरातल्या लोकांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांना सुखरूप याच्यातून बाहेर काढणे. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या नागरिकांसाठी दिलासा देणारी चांगली बातमी आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले की आपण जिथे अडकलेले आहे तेथून आपल्या घरी परत येऊ शकतात. आपण जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी. राज्यातून व परराज्यातून आपल्या घरी जाऊ शकतात. लॉकडाउन की वजह से आप महाराष्ट्र के बाहर हो या महाराष्ट्र में हो, जहां भी आप अटके पड़े हो, उसमें हो परप्रांतीय कामगार यानी माइग्रेंट लेबर, स्टूडेंट्स, यात्रिकरू या अन्य नागरिक, जिनको भी अपने इच्छित जगह जाना है वो लोग कलेक्टर की परवानगी लेके अपने अपने गांव में जा सकते हैं. उसके लिए कलेक्टर को नोडल ऑफिसर वो जिले का बनाया गया है. कलेक्टर के पास जो फॉर्म वो इशू करेंगे उसमें आपका नाम, आपका मोबाइल नंबर, कौन से राज्य में आप अटके पड़े हैं वहाँ का नाम, वहाँ के जिले का नाम, वहाँ के तालुका का नाम, वहाँ के गांव का नाम, या महाराष्ट्र में किस तालुका में या किस जिले में आप अटके पड़े वहाँ का नाम. उसी प्रकार आप अकेले हैं या परिवार के साथ हैं, आपका खुद का व्हीकल है या आपका खुद का व्हीकल नहीं है, ये पूरी डिटेल जो कलेक्टर फॉर्म देगा उसमें आपको भर के देना है. और कलेक्टर की परमिशन मिलने के बाद ही आपको अपने राज्य में या महाराष्ट्र में अपने गांव में जाने दिया जाएगा. धन्यवाद. देशामध्ये आता 3 मे नंतर 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊनला वाढवण्यात आले आहे. 3 मे ते 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आणि आतापर्यंत जे बंदिशी होती ते पुढेही तसेच सुरू राहणार. देशभरात शाळा, महाविद्यालय बंद राहणार, तसेच पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद राहतील. फक्त प्रवाशांकरिता रेल्वे सुरू राहणार. लॉकडाऊनचा हा 3रा दौर आहे. याआधी 14 एप्रिलपासून 3 मे पर्यंत जाहीर करण्यात आले होते. आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 आठवड्यांसाठी म्हणजे 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रेड झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणे अनिवार्य राहणार आहे. अमरावतीत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सेफ ॲप सुरू करणार असून अमरावतीकरांसाठी हा ॲप 2 मेला फक्त अमरावतीकरांसाठी सुरू करण्यात येतोय. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक सामाजिक संस्था हे आता वाटप करण्याच्या सामाजिक कार्याला थांबवित आहेत. आता 3 तारखेनंतरच सामाजिक संस्था हे काय निर्णय घेतील आणि ज्यांना आवश्यक असणारी सामुग्री कशी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष राहील. एक नजर टाकूया शहर आणि ग्रामीणच्या चालू घडामोडींवर. अमरावतीत कोरोना संक्रमितांची संख्या जास्त वाढू नये याकरिता मुस्लिम ॲक्शन कमिटीद्वारे रमजान ईदपर्यंत कोणतीही मार्केट किंवा दुकाने उघडी ठेवली जाणार नाही असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. एक मुस्लिम एक्शन कमेटी इस नाम से एक तंजीम हम लोगों ने बनाई है. ये तंजीम इसलिए बनाई गई है कि जो दिक्कतें हम लोगों को आ रही है लॉकडाउन के अंदर और प्रशासन से बार बार रास्ता कायम करने के लिए कोई सोर्स हो हमारे पास, इसलिए हमने तंजीम का बनाया है हमने. और आज मैं मेराज पठान, सईद पत्रकार, इमरान न्याजी, हम लोग यहाँ आज कलेक्टर ऑफिस आए हैं एक निवेदन लेकर कि जब तक रमज़ान ख़त्म नहीं होते तब तक हमारे यहाँ के किसी भी तरह का कोई भी मार्केट शुरू ना किया जाए. इसलिए कि अगर मार्केट शुरू होगा तो जाहिर सी बात है हज़ारों की तादाद में लोग ख़रीदी करने जाएंगे और जो बीमारी पर हम थोड़ा बहुत काबू पा रहे हैं वो हमारे हाथ से निकल जाएगा. और आज जो 40-50 के जो आंकड़े आ रहे हैं ये 400-500 के आंकड़े हो सकते हैं. इसलिए हम कलेक्टर साहब से ये गुजारिश करना चाहते हैं, आपके टीवी चैनल के माध्यम से हम कलेक्टर साहब को ये बोलना चाहते हैं कि जब तक रमज़ान ख़त्म नहीं होते, ईद के बाद भले आप लॉकडाउन खोलिए, दुकानें खोलिए, लेकिन रमज़ान तक आप हर तरह से जिस तरह से भी लॉकडाउन चल रहा है पूरा मार्केट इसी तरह बंद रखा है, वरना ये बीमारी फैलने में वक्त नहीं लगेगा. कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण अमरावती शहरामध्ये पसरत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून व प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांमध्ये घरीच राहून फळ व भाजीपाला घरपोच देण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांद्वारे घरपोच भाजीपाला आणि फळे मिळणार आहे. मनपाच्या 4 झोनमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये मोबाईल वाहनाद्वारे फळे विक्री व भाजीपाला शेतकरी होम डिलिव्हरी करण्यात येत आहे. या कारवाईचे निर्देश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी 4 झोनच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. यासाठी वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक सुद्धा प्रत्येक झोन अंतर्गत देण्यात आला आहे. नागरिकांनी भाजीपाला विक्रेत्याशी सरळ संपर्क करून भाजीपाला विक्रेता दिलेल्या प्रभागात जाऊन भाजीपाला विकणार आहे. शहरातील नागरिकांना संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याकरिता शेतकरी हे ग्राहक या संकल्पनेच्या अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यास त्यांच्या शेतातील भाजीपाला व फळे हे लगतच्या परिसरातील किंवा महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या क्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याकरिता अटी व शर्तीवर आपल्या शेतातील भाजीपाला व फळे विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी संचारबंदीच्या कालावधीपर्यंत राहणार आहे. शेतमालाची विक्री ही सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत राहणार आहे. माल विक्री करताना शेतकरी, कर्मचारी व ग्राहक सर्व मुखवटा व हातमोजे वापरून सामाजिक अंतर पाळणार आहे. यामधील कोणताही कर्मचारी कंटेनमेंट झोन मधील रहिवासी राहणार नाही. प्रत्येक शेतकरी व कर्मचारी यांच्याकडे ओळखपत्र राहील. हरिना फाउंडेशन व सहकार्य ग्रुपद्वारे महादेव खोरी, जेवड नगर, वडरपुरा, सम्यक नगर, ग्रेटर कैलाश नगर, राजेंद्र नगर, जय भारत नगर, झोपडपट्टी, बौद्ध विहार गर्ल्स हॉस्टेल, सरोज कॉलनी येथील 1171 लोकांना भोजन वाटप करण्यात आले. मागच्या 33 दिवसापासून हे वाटप सुरू आहे. आजची वितरण व्यवस्था ही हरिनाचे भोजन व्यवस्था प्रमुख आणि संयोजक सुरेंद्र हेतनदास पोपली, समिती सदस्य दिनेश केने, हरिना फाउंडेशनचे सदस्य तसेच सहकार्य ग्रुप दस्तूरनगरचे दीपक उत्तराधी यांच्या सहयोगात हे वाटप करण्यात आले. लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी व न्यू दिशा बहुउद्देशीय संस्था अमरावती द्वारा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते महिला, दिव्यांग व मजूर लाभार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर निवासस्थान अमरावती येथे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात रघुवीरचे संचालक चंद्रकांत पोपट, युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील, समाजसेवी दिलीप गणोरकर, ॲडव्होकेट प्रशांत भेलांडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते लाभार्थींना धान्य किट देण्यात आली. लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीने सुरू केलेल्या अन्नधान्य वाटप उपक्रमाच्या माध्यमातून 3000 लाभार्थ्यांना जीवनावश्यक सामग्री पोहोचवण्यात आली. या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता जगदीश गुप्ता, जयदीप सराफ, प्राध्यापक लोकेश वानकडे, विनोद गुलदेवकर, पंकज जाधव, संजय तायडे, श्वेता मलिये तसेच संस्थेचे कर्मचारी यांचे प्रयत्न आहेत. मी पाहुण्यांना सांगू इच्छितो, आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून लॉकडाऊन जेव्हापासून झाला तेव्हा 3000 लोकांपर्यंत लाभार्थ्यांना याचा लाभ घेतलेला आहे. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या दानाने आणि तुमच्या मार्गदर्शनाने हा सातत्याने कार्यक्रम चालू राहील. आणि या उपक्रमाकरिता ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी लाभते ते आमचे विजयभाऊ राऊत ॲडमिशन कॉलेजचे डायरेक्टर आहेत. त्यानंतर पुरुषोत्तम हरवाणीजी आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट प्रशांत भेलांडे साहेब आहेत. चंद्रकांतजी पोपट आहेत. डॉक्टर चाफले आहेत. त्याच्यानंतर दिलीप भाऊ निंबोरकर आहेत. प्राध्यापक MT देशमुख सर आहेत. अनेकांचं नाव घेणं उचित नाही. मी शब्दसुमनाने सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करू. काही वेळातला वेळ काढून आल्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला कल्पना आहे की तुम्ही कोणत्या अडचणीला तोंड देत असाल. आता सगळेजण मिळून कोण कोणत्या भागाची जबाबदारी घेत आहे, कोण कोणत्या भागाची जबाबदारी घेत आहे, या सगळ्यांनी मिळून आपल्या शहराची आणि आपल्या जिल्ह्याची आपण काळजी घेतो आहे. काही जबाबदारी सरकारची पण त्या ठिकाणी आहे. सरकार पण काही जबाबदारी घेते आहे. ज्या ठिकाणी सरकार घेऊ शकत नाही तिथे आता जी सामाजिक संघटना आहे आपलं लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या मार्फत आज आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी त्या ठिकाणी मदतीचा हात म्हणून मिळते. ती आपण सगळ्यांनी स्वीकारावी. आणि याच्यानंतरही आता अजून काही गाईडलाईन सरकारच्या आलेल्या नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं अपेक्षित आहे. घराच्या बाहेर जाताना मास्क लावणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी तुम्ही एक दुसऱ्यांच्या जवळ जास्त उभे न राहता
एका विशिष्ट अंतरावर एक दुसऱ्यांच्या जवळ म्हणजे अंतरावर उभे राहावे आणि जे 60 वर्षाच्या वर जी मंडळी आहे त्यांची जास्त काळजी घ्यावी आपल्याला लागणार आहे या काळामध्ये. आणि आपण सगळेजण आपलं सर्वांचं मनोबल पक्क करून आपण सगळेजण एक दुसऱ्यांची काळजी घेऊ, स्वतःची पहिले काळजी घेऊ एवढी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा करते आणि थांबते. अमरावतीत कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्याकरिता बफर झोनमधील कामगार, वाहन चालक व कंडक्टर व हमाल हे विलासनगरमधील शासकीय धान्य गोडाऊन येथे कामाला जातात. कोरोना विषाणू हा जास्त लोकांमध्ये फैलू नाही याकरिता विलासनगरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये बफर झोनमधील नागरिकांना विलासनगरमधील शासकीय गोडाऊनमध्ये येण्यास प्रतिबंध करावे अशी विनंती करण्यात आली. धान्य गोडाऊन आहे, तिथे काम करतात. काही चालक आहेत, काही वाहक आहेत, काही कामगार आहेत. त्यांनाच तिथून हटवण्यासंबंधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द केलेले आहे आणि ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य पण केलेले आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की 1 मे नंतर त्यांची राहण्याची व्यवस्था तिथेच करण्यात येईल. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. वरुड येथील एका महिलेला ताप, सर्दी, खोकला असल्याने 3 दिवसापूर्वी वरुड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून महिलेला पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रेफर करण्यासाठी सांगितले होते. नागपूर येथे त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दूरध्वनी संदेशाद्वारे तालुका प्रशासनाला आज मिळाली. त्यानुसार डॉक्टरांना व संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांचे स्वॅब घेणे, आवश्यक तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिलेचे पती हे वरुड येथील तहसील कार्यालयात वाहन चालक पदावर कार्यरत असल्याचे कळले आहे. त्यानुसार आवश्यक तपासण्या होत आहेत. पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या. हे बातमीपत्र येथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.